नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. अल निनो व आयोडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर दिनांक 19 जून 2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून कपात करण्याचं ठरलंय. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून ते दर शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास बंद राहणार असल्याची सूचना देण्यात आली आहे. सदर सूचना रद्द करून बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपासून ते गुरुवार दिनांक 25 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं कळवलं आहे. तथापि दिनांक 26 जून 2026 रोजी मोहरम हा सण असल्याकारणाने या आठवड्यात जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 48 तास बंद राहील. वरील शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्र यांचा पाणीपुरवठा बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच संबंधित महानगरपालिका, ग्रामपंचायती, उद्योजक यांनी सदर पाणी कपातीच्या कालावधीत सहकार्य करावे असं आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी केले आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊन विरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून आज दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबवण्यात येते. आज 113 अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली तर 830 गोडाऊनचं सर्वेक्षण करण्यात आलंय. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशान्वये उपायुक्त जितेंद्र निकम, दीपक जिंजाड तसेच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. निष्कासन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनला प्राधान्य देण्यात येत असून संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोडाऊनवर कारवाई करण्यात येते. दरम्यान शासकीय, आरक्षित तसेच सरकारी भूखंडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोडाऊनची तपासणी आणि सर्वेक्षण सुरू असून नियमबाह्य आढळणाऱ्या गोडाऊनवर यापुढेही कठोर निष्कासनाची कारवाई सातत्यानं सुरू राहणार असल्याचं उपायुक्त दीपक जिंजाड यांनी नमूद केले. मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी मात्र यात भरडला जातोय. अखेर 15 मे 2026 रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या समन्वय घडवून आणला होता. आता खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आलं असून सिडकोच्या ताब्यातील 3 स्थानके आज 22 जून रोजी मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झालेत. उर्वरित रेल्वे स्थानकांचेही मध्य रेल्वेकडे लवकरच हस्तांतर होणार असल्याने नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयांचे प्रवाशांच्या वतीने शिवसैनिकांनी स्वागत करत खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले आहेत. आपणास माहितच असेल की
नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास, ज्यावेळी नवी मुंबईची निर्मिती झाली तेव्हा रेल्वेची गरज होती आणि सिडकोने या रेल्वे स्टेशनची निर्मिती केली. त्यावेळी सिडको आणि रेल्वेमध्ये ॲग्रीमेंट झालं होतं. काही स्टेशनची पूर्णपणे जबाबदारी सिडकोने घेतली होती. 2008 साली ते जी काही सिडकोची जबाबदारी संपली होती, रेल्वेने ती स्टेशन ताब्यात घेतली नव्हती. त्यानंतर ठाणे वाशी सुरू झालं. त्या पण स्टेशनचं तर ॲग्रीमेंटही झालं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला नवीन कोरी करकरीत असलेली रेल्वे स्टेशन्स सुविधांपासून वंचित होती. खासदार झाल्यानंतर हा प्रश्न जेव्हा हातात घेतला तेव्हा रेल्वे सिडकोकडे बोट दाखवायचं, सिडको रेल्वेकडे बोट दाखवायचं. आणि ॲग्रीमेंट संपल्यामुळे सिडकोची जबाबदारी नव्हती, तरी सुद्धा थातूरमातूर कामं ती करत होते. परंतु चांगल्या पद्धतीची कामं ती इतर स्टेशन ज्या पद्धतीत विकसित होत्या त्या पद्धतीत होत नव्हती. पाठपुरावा केला. मी प्रथम अश्विनी वैष्णव यांचे, रेल्वे मंत्री यांचा खास करून आभार मानेन. त्यांच्याकडे संसदेत हा विषय मांडला, त्यांच्याकडे सातत्याने बैठका घेतल्या आणि त्याला मूर्त स्वरूप आलेले. 15 मेला आमची अंतिम बैठक झाली. त्यावेळी निर्णय घेण्यात आला की वाशी जी काय हार्बरची जी सर्व स्टेशन्स आहेत, ठाणे असेल, आधीची नवी मुंबईची सर्व स्टेशन, ती पनवेलमधली सुद्धा असतील, ती सर्व स्टेशन 6 महिन्याच्या आत रेल्वे ताब्यात घेईल सिडकोकडून. आणि त्याची आज सुरुवात होते. तारघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही 3 स्टेशन आज सिडकोकडून रेल्वेकडे हँडओव्हर होत आहेत. त्याचं ॲग्रीमेंट या ठिकाणी झालेलं आहे. रेल्वेचे अधिकारी आलेले आहेत, सिडकोचे अधिकारी आलेले आहेत आणि उर्वरित 6 महिन्यांमध्ये पुढील स्टेशन सुद्धा जी काय आहेत ती सुद्धा रेल्वेच्या ताब्यात जाणार आहेत, जेणेकरून रेल्वे ज्या पद्धतीने अत्याधुनिक आता होते आणि रेल्वे त्या स्टेशन्सवर काम करू शकेल, नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकेल. हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित झालेली आहे की स्टेशनची कामं कोणी करायची, प्रवाशाला सुविधा कोणी द्यायच्या. हा बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न आज सुटलेला आहे आणि तो पुढील स्टेशनांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागले. ऑलरेडी अनेक स्टेशन जे आहेत ते रेल्वे बघते, नंतर मेंटेनन्स रेल्वेकडे आहे आणि अशातच आता नवीन मुंबईतले हे जेव्हा रेल्वे स्टेशन त्यांच्या ताब्यात जातील, कुठेतरी असा प्रश्न उपस्थित होता की मध्य रेल्वे जे आहे किंवा रेल्वे विभाग हे कुठेतरी या स्टेशनचं प्रॉपर मेंटेनन्स आणि सगळं काही बघेल का? यापूर्वी रेल्वेचंच काम आहे रेल्वे स्टेशन मेंटेन करणं. यापूर्वी आता मध्यंतरीच्या काळामध्ये सिडकोने तर पूर्णपणे कामं थांबवली होती आणि प्रवाशांना नाहक मृत्युदंड सहन करावा लागत होता. परंतु रेल्वे ही स्टेशन्स रेल्वेच्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने रेल्वे हा खूप चांगला विकसित होत आहे. आता सिडकोही काम करत नव्हते आणि रेल्वेही काम करत नव्हते. ॲग्रीमेंट 2008ला संपलेलं आहे. 18 वर्ष ज्या काही असुविधा आहेत नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर त्या आपण पाहिलेल्या आहे. आता रेल्वे त्यांची जबाबदारी ते स्वीकारते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यातील कोपरी परिसरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना विस्तारक राजेश वायाळ पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि मोफत छत्रींचा लाभ घेतलाय. पावसाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सोयीस्कर ठरणाऱ्या या उपक्रमांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आलंय. समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रदीप शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्यात. विशेष म्हणजे राजेश वायाळ पाटील यांच्या माध्यमातून कोपरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप या उपक्रमाचं आयोजन केलं जातं. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध लोकहितांचे उपक्रम हाती घेण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली.
या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष मदत मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आयोजकांचे विशेष आभार मानलेत. सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांशी नाळ जोडणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरलाय. शिवसेना हा पक्ष फक्त काही पक्ष असतात ते फक्त निवडणूक आली का त्यांच्या छत्र्या ओपन होतात. परंतु शिवसेना की 80% समाज सेवा करणं हे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आज गेले मला वाटतं अनेक वर्ष राजेश वायल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या छत्री वाटपाचा कार्यक्रम करतात. मी मागच्या वेळेला पण मी या ठिकाणी आलो होतो. त्यावेळेला मला वाटतं 2,500-3,000 हजार त्यांनी छत्र्या वाटप केल्या. लोक म्हणतात की निवडणूक आली का लोक हे होतात, परंतु शिवसेनेमध्ये निवडणूक हा आम्हाला दुय्यम हे आहे. मला लोकांसाठी अहोरात्र उभं राहणं किंवा त्यांना मदत करणं हे शिवसेनेचं ध्येय आहे आणि ते राजेश वाळ करतात. मी म्हणेन ठीक आहे, यावेळेला नाही पण पुढच्या वेळेला ते त्यांना नक्कीच यश मिळेल अशी ईश्वरचरणी मला प्रार्थना करतो. धन्यवाद. सातत्याने उपक्रम आपण जो आहे तो चालूच ठेवलेला आहे. बऱ्याचशा माध्यमातून लोक उपक्रम चालू करतात, थांबवतात, मात्र आपण सातत्य ठेवलेलं आहे. काय सांगा? बघा, समाजसेवेचा वसा माझ्या आजोबा भगवानराव शिंदेपासून आमच्या घरात आहे. माझे वडील, काका सगळंच शिवसेनेचा परिवार आहे. आमच्या घरात शिवसेना लहानपणापासून मी बघत आलोय. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष मी विविध उपक्रम कोपरीत राबवतोय. कोपरी पाचपागडी विधानसभेत राबवतोय. लोकांसाठी सातत्याने काम करतोय. आणि निवडणुकीपुरती पावसाळ्याची छत्री उघडणे हे आमचं काम नाहीये. आमचं सातत्य लोकांशी संपर्क सातत्याने, लोकांची कामं आमच्या लोकांना सातत्याने होतात. लोकांच्या अडचणी आजही लोक आमच्याकडे त्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि तीच कामं, लोकांची जी अडचणी आहेत त्या आम्ही सतत सोडवतो. आज निवडणुकीत काही जरी झालं असलं तरी निवडणुकीनंतर लोकांना असा गैरसमज झाला असेल की बाबा निवडणुकीनंतर राजेश कुठेतरी हरवला. तसं नाहीये. समाजसेवेचा जो वसा, समाजसेवेसाठी ज्यासाठी मी या क्षेत्रात आलेलो आहे, तो वसा सातत्याने मी चालू ठेवणार आहे. आणि लोकांची कामं सतत माझ्या माध्यमातून या कोपरीत, या ठाण्यात होत राहो, हीच देवानी मला शक्ती द्यावी, हीच प्रार्थना आहे देवाकडे. काय सांगणार येणाऱ्या 2.5-3 वर्षानंतर आणि लोकसभा देखील आहे, कशी पक्षाची वाटचाल असणार? आपले जरी कार्यकर्ता असला तर आपले एक नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. कोपरी पाचपागडी विधानसभा देखील आहे 2.5-3 वर्षानंतर, कसं पाहता? बघा, मी फार लहान कार्यकर्ता आहे. पक्षाने मला यंदा माझ्या कामाची दखल घेऊन सन्माननीय आमचे नेते राजेंद्र विचारे साहेब, जिल्हा प्रमुख केदारजी जिगे साहेब, प्रदीपजी शिंदे साहेब या सगळ्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन सन्माननीय उद्धव साहेबांनी मला या निवडणुकीमध्ये तिकीट दिलं. त्याच्यानंतर ठीक आहे, काही मतांच्या अभावी माझा दिसता पराभव झाला, पण जे मला मताधिक्य मिळालं ही फार मोठी एक जबाबदारी आहे. आज लोकांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ताकद उभी केली आणि इतकं 10,000च्या वर मताधिक्य मला मिळालं. त्यामुळे लोकांची सेवा करत राहणं आणि सातत्य राहणं ही माझ्यावरती जबाबदारी आहे आणि यातनं मी कधीही मागे सरणार नाही. तुमचा कार्यकर्ता सत्ताधाऱ्यांना हवाय अशी देखील चर्चा आहे. आपल्यापर्यंत काय भाजप किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं काय ऑफर वगैरे आले का? नक्कीच मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून काम करतोय. मी माझी अतिशयोक्ती नाही करणार, पण लोक म्हणतात राजेश वाळ हाडाचा कार्यकर्ता आहे. नक्कीच लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता आहे, पण असं काही माझ्यापर्यंत कोणी आलेलं नाहीये आणि असं माझ्या कधी मनातही येणार नाही. माझा जन्म शिवसेनेत झाला आणि शेवटही शिवसेनेतच. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.